मुंबई गोवा महामार्गाचे काम अनेक वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे. हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनल्याने चाकरमानी तसेच प्रवासी वर्गाचे अपघातात जीव जातात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महामार्गाचे काम पूर्ण होण्यासाठी उपजिल्हा अध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येऊन महामार्ग विभाग अधिकारी व ठेकेदार यांच्याकडे लक्ष वेधण्यात आले. तसेच यावेळी जनआंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी पेण तालुका अध्यक्ष मनोहर पाटील, पेण तालुका अध्यक्षा गौरी पाटील, पेण तालुका उपाध्यक्ष प्रसाद पाटील, पेण शहर उपाध्यक्ष अमय पाटील, पेण तालुका उपाध्यक्ष विजय पाटील, पेण शहर उपाध्यक्ष पंकज पाटील, जिते विभाग अध्यक्ष अजिंक्य गावंड, बोरगाव शाखा अध्यक्ष दर्शन अंगद, दुश्मी शाखा अध्यक्ष प्रसाद ठाकूर तसेच मनसे महिला पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पेण शहराकडे जो वडखळपासून जो येणारा जो सर्व्हिस रोड आहे त्या सर्व्हिस रोडच्या अपूर्ण अवस्थेचं आणि जे पेण रेल्वे स्थानकाच्याकडे जाणारा जो रस्ता आहे त्याच्या अपूर्ण बांधकामाचा आम्ही निषेध करण्याकरता आज आम्ही समस्त सर्व माझे सहकारी, माझे सर्व महिला पुरुष पदाधिकारी आणि कार्यकर्ते आम्ही आज निषेध करण्यासाठी त्यात जमलो. विषय एकच होता की जे पेण शहर जे संपूर्ण जगभरात गणपतीचं माहेरघर म्हणून ओळखले जातं, अशा शहरामध्ये बरेचसे जे नागरिक ये जा करतात, गणेश मूर्ती करतात, बरेचसे बाहेरून येणारे जे कोकणी माणूस असो किंवा बरेचसे मुंबईवरून येणारे लोकही ये जा करत असतात. पण त्यांना येण्या जाण्याकरता अपूर्ण रस्ता असल्याकारणाने पेण शहराकडे येण्याकरता त्यांना बरीचशी अडचण निर्माण होत आहे. अगदी 5 किलोमीटरचा वळसा घालून त्यांना जावं लागत आहे. तर याच्याकरता ही गैरसोय होते, ती गैरसोयीचं कुठेतरी निषेध करण्याकरता आणि या गैरसोयीचा आम्ही निषेध केलेला आहे. आणि त्या संदर्भात आम्ही एकच सांगतो की येत्या 7 दिवसामध्ये जर या प्रशासनाने या रस्ता व्यवस्थापनाने कंत्राटदाराने हा अपूर्ण रस्ता जर पूर्ण केला नाही, जो पेण शहराकडे जाणारा जो सर्व्हिस रोडचा रस्ता पूर्ण तसेच आमच्या पेण रेल्वे स्टेशनकडे जाणारा अपूर्ण रस्ता जर पूर्ण केला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना येत्या 7 दिवसात मोठं जनआंदोलन उभं करेल आणि त्याची त्यांना दखल घ्यावीच लागेल अशी मी ग्वाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.